कृती आणि कौस्तुभ मधलं दोघा बहीण भावांचं नातं पाहून तिला अगदीच वेगळं फील होत होतं. जो बहिणीसाठी इतक्या लगेच तिला पैसे द्यायला, तिच्यासाठी खर्च करायला तयार होतो, तिच्याशी प्रेमाने वागतो, तो आपल्या बायकोशी किती प्रेमाने वागेल हे सांगण्याची गरज तिला अर्थात नव्हती. पण आत्ताचं त्याचं तिच्याशी रूढ वागणं तिला आतून तोडत होतं. कदाचित आता सगळं नीट तिलाच करावं लागणार होतं, तिला कळत होतं, पण कसं हे मात्र कळत नव्हतं. आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरुनी भाग 38. त्या दिवशी मनालीमध्ये तिने गारटल्यावर त्यानं जे काही तिच्यासोबत केलं होतं ते आठवून ती त्याला वाटेल तसं बोलली होती. तेव्हापासूनच तर तो जास्ती रूढ झालेला. पण मला शुद्ध आल्यावर जे समोर आलं त्यावर मी तसं रिॲक्ट केलं. त्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्यानेही तेच केलं असतं. ज्यावेळी मला ते त्यांचं जवळ येणं नको होतं त्यावेळी खरंच काय गरज होती त्यांनी ते करण्याची. मग मी त्यांना इतरांसारखं समजले. त्यांच्या वागण्यावरून दिसत होतं ते तसे नाहीत, पण तरीही नव्हता ना माझा विश्वास, कारण मी जगच तसं पाहिलंय. हो, हे आत्ता कळतंय या घरातले सगळे लोक कसे आहेत, ते स्वतः कसे आहेत. तेव्हा नव्हतं ना मला माहीत. मग म्हणून आता पुढाकार घेणारच नाहीत. ठीक आहे, पण म्हणजे नीट बोलायचं सुद्धा नाही असं असेल तर ठीक आहे. त्याच्या या बोलण्यावर तिचा आपोआप विचार सुरू झाला होता. ती तिची चूक स्वीकारण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्याशी आता कसं वागायचं हे अजूनही तिला कळत नव्हतं, पण तरीही ती स्वतःच त्यासाठी दोषी मानत होती. काही गोष्टी चुकल्यात, माझ्याकडून चुकल्यात. आय नो, ठीक आहे, माझी चूक आहे, मग मलाच शिक्षा मिळायला हवी. असंच बोलत राहा माझ्याशी, हीच छान शिक्षा आहे. डोळ्यात आसवं आणि गालात बरंच मागं आणलेलं हसू. कितीतरी वेळ ती ते स्वीकारण्याचा प्रयत्न करत तिथंच उभी होती. रडून रडून नॉर्मल झाली तेव्हा तिला मगाशी कौस्तुभ आणि कृतीत घडलेला संवाद पुन्हा एकदा आठवला. तिला आठवतही नव्हतं ती असं कधी तिच्या भावासोबत बोलली असेल. दोघात कधी सरळ बोलणं असं झालंच नव्हतं. तोही तर असा तिरसट बोलायचा, सतत तिला तिच्या चुका दाखवायचा. एक चूक घडायला अवकाश वाटेल तसं बोलायचा. मग त्याच्या जवळ जाणं आणि त्याला काही मागणं तर फार दूरची गोष्ट असेल. लहानपणी एकदाच त्याच्याकडे असलेला पेन तिला आवडलेला म्हणून तिने मागितलेला, तर तेव्हाही तो कसा अंगावर खेकसून आलेला. आणि इथं मात्र सगळं कसं वेगळंच होतं. त्या दोघातलं नातं पाहून तिला अगदी वेगळं फील होत होतं. जो बहिणीसाठी इतक्या लगेच तिला पैसे द्यायला, तिच्यासाठी खर्च करायला तयार होतो, तिच्याशी प्रेमाने वागतो, तो आपल्या बायकोशी किती प्रेमाने वागेल हे सांगण्याची गरज तिला अर्थात नव्हती. पण आत्ताचं त्याचं तिच्याशी रूढ वागणं तिला आतून तोडत होतं. कदाचित आता सगळं नीट तिलाच करावं लागणार होतं. तिला कळत होतं, पण कसं हे मात्र कळत नव्हतं. ती बराच वेळ बाहेर गॅलरीमध्ये जाऊन थांबली आहे या विचाराने आत कौस्तुभलाही झोप लागत नव्हती. आपण असं तिच्याशी रूढ वागतोय, मग ती कशी बोलेल आपल्याशी. तिला हर्ट करायचं नाहीये, पण मलाही तर हर्ट होतंय. आणि मग सगळा राग तिच्यावर निघतो. तो सरळ अस्वस्थ होऊन उठून बसला. 1-5 मिनिटं अजून तिची वाट पाहिली आणि मग मात्र तिला गॅलरीमध्ये पाहायला बाहेर आला. झोपायचं नाहीये का आता? मागून एकदम अनपेक्षित आवाज आला. तशी ती दचकली आणि मागे वळून त्याला म्हणाली, तुम्ही झोपा, मला झोप येत नाहीये. आणि पुन्हा पुढे पाहू लागली. तू इथं अशी बाहेर उभी राहशील आणि मला झोप येईल का? ते काही नाही, आज चल, बेडवर पडून राहा हवं तर. त्याने तिच्या हाताला पकडून तिला सरळ आत ओढत बेडजवळ आणून सोडलं. त्याच्या अचानक अशा ओढण्यानेही दिसत नसलेलं तरीही त्याचं असणारं प्रेम तिला जाणवलं. क्षणभर तिच्या हृदयाची धडधड ही वाढलेली.
इतक्यात त्याने गॅलरी लावून दिली आणि त्याच्या जागेवर सोफ्यावर जाऊन झोपला. ओ, मी बाहेर आहे म्हणून झोप येत नाहीये का यांना? खरंच सॉरी म्हणू का त्यांना? त्याला बोलावं असं तिच्या मनात फक्त येत होतं, पण तोंडातून शब्द काही फुटलेच नाहीत. कौस्तुभकडेच ती पाहत राहिलेली, जो तिला पाठ करून झोपलेला, आणि तो आत घेऊन आला म्हणजे त्याला थोडं तरी काहीतरी आपल्याबद्दल वाटतंय असं वाटून ती सुखावली. आता कुठं मन शांत झालेलं तिचं. ती बेडवर आडवी झाली, पण झोपलेलं त्यालाच पाहत कितीतरी वेळ राहिलेली. जडावलेले डोळे कधी मिटले तिचं तिलाही कळलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मृण्मयीला जाग आली तर कौस्तुभ आजही सोफ्यावर दिसत नव्हता. ती आवरून खाली आली, ते खाली आले असतील म्हणून, पण तो खालीही नव्हता. आजही नाश्ता न घेताच ऑफिसला निघून गेले की काय असं वाटून तिला आता मात्र वाईट वाटलं. त्यात आज कृतीसोबत शॉपिंगला जायचं ठरलेलं, यासाठी ती किचनमध्ये येत सकाळच्या नाश्त्याचं पाहू लागली. सोबतच आज त्याच्यासाठीचा नाश्ता स्वतः घेऊन जायचा याचा विचार ती करत होती. आपल्या नेहमीच्या कर्तव्यात कुठे कमी पडायचं नाही असं काहीसं ठरवत होती ती आज. रात्रीच आज सकाळी काय बनवायचं ठरलं असल्याने तिने डोशाचं पीठ काढलं आणि इतर तयारी करू लागली. इकडे किचनमध्ये नाश्ता तयार होत होता आणि सगळे डायनिंगवर जमलेले. आज पर्णी जरा लेटच आलेली किचनमध्ये. तोपर्यंत बरीच तयारी एकट्या मृण्मयीने केलेली. गुड मॉर्निंग मृण्मयी, आज चक्क तू माझ्या आधी किचनमध्ये? हो ताई, झालंय आता सगळं. बस गरमागरम डोसे करून मी लगेच सर्व करते. तुम्ही बसा ना बाहेर, मी आणते. अगं मी काहीतरी करते, एवढं लाडावून ठेवू नकोस हा मला. बरं, हे काही गोष्टी घेऊन जाते मी बाहेर, म्हणून तिनं चटणीचं वगैरे बाहेर नेलं. गरमागरम बनवलेला डोसा मृण्मयीने एक एक करत बाहेर आणणं सुरू केलं. सगळेजण होते टेबलवर, पण कौस्तुभ सोडून. मृण्मयी, अगं कौस्तुभ कुठे? आई, मलाही माहीत नाही. सकाळी गेलेत वाटतं ऑफिसला. काय? आजही? असा काय करतोय हा? नाश्ता तरी सोबत करायचा की नाही? हो ना मृण्मयी, काय ग, सगळं ठीक आहे ना? केतनने प्रश्न केला. हो ना, का अजूनही काही? आईने त्याच्या प्रश्नात तिचा प्रश्न मिसळला. हो हो, सगळं ठीक आहे. मी एक काम करते, कृतीताई आणि मी शॉपिंगला जाणार आहोत, तर त्यांचा नाश्ताही घेऊन जातो. बरं बरं, ठीक आहे. बरं चला, तुम्ही सगळे बसून घ्या बरं, आई म्हणाली आणि मृण्मयी किचनमध्ये आली. तिला थोडं तर वाईटच वाटलेलं. सर्वांसमोर असं तिला फेस करावं लागत होतं, पण आता सध्या तिने त्यात ही आपलीच चूक आहे असं समजून सरळ ती चूक त्याचा टिफिन नेऊन सुधारायची असं ठरवत डोसे बनवू लागली. कृती, जा मृण्मयीला पाठव नाश्त्याला आणि तिच्यासाठी तू डोसे बनव. कृतीचा नाश्ता झाला की आईनं तिला फरमान सोडलं. हो आले म्हणत ती लगेचच किचनमध्ये आली. जा आता तू नाश्ता कर, मी बनवते तुझ्यासाठी. तुम्ही कशाला बनवताय? मी बनवते ना. कृतीला म्हणजे नंदेला असं काम सांगायचं हेच तिला बरोबर वाटत नव्हतं, कारण जर मी नाही बनवले तर मला आईचं बोलणं बसेल. सो वहिनी, करते ग मी, जा. तिनं अगदी प्रेमाने तिला पाठवून दिलं. तशी मृण्मयी बाहेर आली. काय ग मृण्मयी, कौस्तुभ म्हणाला का तुला कृतीसोबत जा म्हणून? केतनने विचारलं. बहुतेक ती किचनमध्ये गेल्यावर कृतीकडून त्यांना कळलं असावं असं तिला लक्षात आलं. हो, त्यांना ऑफिसमध्ये आज काम आहे ना, ती कौस्तुभलाच सावरून घेत म्हणाली. बरं, आणि मग तुम्ही कधी चाललाय शॉपिंगला? आईनं विचारलं. आत्ता थोड्या वेळाने. कृतीताई बोलल्या होत्या की सकाळी तयार राहा. हो का? मग आता प्लॅन चेंज झालाय. एक काम करू, आपण सगळेच जातोय शॉपिंगला आज सायंकाळी, केतन म्हणाला. सगळे म्हणजे रे, आम्ही कशाला? आई म्हणाल्या. अगं चल की, मस्तपैकी एक मूवी पाहू. अरे मग तुम्ही जा ना सगळे, आम्ही कशाला म्हातारे त्यात. काय आई, त्याला काय होतंय? अरे नको रे, ते आजकालचे तुमचे पिक्चर काय धड असतात. जा आपले तुम्ही, आम्ही दोघं आपले इथेच कुठेतरी फिरून येतो, आई बाबांकडे पाहत म्हणाली. बरं ठीक आहे, मग आता पर्णी, तू, कृती आणि मी आपण सगळे जातोय शॉपिंगला सायंकाळी 5ला, ठीक आहे? आणि कौस्तुभ रे? आईनं विचारलं.
अगं त्यालाही सांगणार आहे, तुझ्या लाडक्या मुलाला असा कसा विसरेन मी त्याला डायरेक्ट तिथेच बोलावतो. मी बघतो ग ते. लाडका तो, आणि तू काही लाडका नाही आहेस, आई म्हणाली. हो ग माहितीये. बरं मग ठरलं, आज 5 वाजता वेस्टर्न मॉल. ओके चालेल, इट्स गुड आयडिया केतन, पर्णी म्हणाली. आणि हो, एक काम करू, आज बाहेरच जेवण करू, मी लगेच मूवीचे तिकीट्सही बुक करतोय, केतन म्हणाला. जे बाहेर येणाऱ्या कृतीने ऐकलं. वाव, मूवी, डिनर, आज कोणाचा बर्थडे आहे का? असंच वाटतंय यार, मज्जा येणार. तर कृती डोसा घेऊन आलेली मृण्मयीला देत म्हणाली. त्यासाठी कोणाचा बर्थडे कशाला हवा? आणि आई तू काळजी करू नको, मी करतो बरोबर, केतन आईला डोळ्यांनी धीर देत म्हणाला. आणि आईला कौस्तुभ आणि मृण्मयीसाठी जी काळजी वाटत होती, तिला बरोबर केतनचं बोलणं क्लिक झालं. तो हा प्लॅन त्या दोघांसाठी करत होता हे पाहून तीही थोडी निश्चिंत झाली. काय, कसली काळजी? ए आई, काय बोलतोय हा असा भैया? काही नाही ग कृती, तुला माहिती आहे ना आईना कशी काळजी करायची सवय. जनरली बोलतायत ग केतन, पर्णी म्हणाली. ओ अच्छा, मग ठीक आहे. सगळ्यांचा नाश्ता झाला. आता मृण्मयी नाश्ता करत होती. ती अगदी शांत बसली होती आणि तिलाही हे सगळं केतन भाऊजी दोघांसाठी करत आहेत असंच वाटून गेलं. पण नाश्त्याचा टिफिन तर ती काही करून घेऊन जाणार होती. तिने स्वतःचा नाश्ता आवरला आणि सरळ त्याच्यासाठी उत्तप्पे करायला घेतले, कारण तिथं जाईपर्यंत डोसे मऊ पडले असते. काय ग, हे कोणासाठी? पर्णीने विचारलं. अहो यांच्यासाठी, मी नाश्त्याचा टिफिन त्यांना देऊन आले तर चालेल ना? अगं जा ना, त्यात काय विचारते आहेस? तुझ्याच नवऱ्याला नेते आहेस ना. पण कशी जाणार आहेस? ऑटोने जाईन ना. बरं, पण नीट जाशील हा, मागच्या वेळी सारखा धक्का देऊ नकोस हा, भीतीच वाटते बाई मला तुझी. जाशील ना नीट, का कृतीला पाठवू सोबत? पर्णी विचारत होती. अहो जाईन मी ताई, डोंट वरी, मृण्मयी हसत म्हणाली. मुळात इतकी जीव लावणारी माणसं आता सोडणं म्हणजे तिचाच वेडेपणा झाला असता, जो की तो आता तरी करणार नव्हती. मृण्मयीनं पटापट 2 उत्तप्पे करून घेतले, ते टिफिनमध्ये भरले. एका डब्यात उत्तप्पे, एका चटणी, त्यातच एक आय एम सॉरी लिहिलेली चिठ्ठी ठेवून दिली. पर्णीकडून त्याच्या ऑफिसचा ॲड्रेस घेतला आणि ती तो टिफिन घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये जायला निघाली. पहिल्यांदा मृण्मयी काहीतरी पाऊल उचलते, बघूया काय होतंय. टिफिन मधली चिठ्ठी केतनला मिळते का? ऐकत रहा, बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा गुंतल्या तूर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.